मित्रांनो, समजा या जगातला सर्वात कुख्यात आणि हुशार चोर तुमच्या घरामध्ये घुसला. तो काय करेल? तर तो तुमचं सोनं चोरी करू शकतो, तुमचे पैसे लुटू शकतो, तुमच्या घरामध्ये असणारे हिरे माणिक मोती सर्व काही तो घेऊन जाऊ शकतो. पण तुमच्याकडे अशी एक अदृश्य तिजोरी आहे जिच्या समोर तो जगातील सर्वात मोठा चोरही गुडघे टेकतो. सोनं नाणं हिरे मोती, सोनं नाणं हिरे मोती लुटून नेतील चोर रे सारे. सोनं नाणं हिरे मोती लुटून नेतील चोर रे सारे. पण अशी कोणती संपत्ती जिच्या पुढे काळही हारेल? मित्रांनो, या अथांग विश्वामध्ये सुवर्णांचे डोंगर असतील, हिऱ्या माणकाचे साठे असतील, या साऱ्या नश्वर संपत्तीपेक्षा श्रेष्ठ, दिव्य आणि अलौकिक अशी एक संपत्ती माणसाकडे असते. ती संपत्ती कोणती माहित आहे का तुम्हाला? चला तर मग अशा एका रहस्यमय आणि रंजक कथेतून आपण या प्रश्नाचं उत्तर शोधूया. पण थांबा थांबा थांबा, आपण जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग सुरू करूया आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. सुवर्णपूर नावाचं एक वैभवशाली राज्य होतं. तिथला राजा होता धनंजय. अत्यंत संपत्तीवान होता. त्याच्या तिजोऱ्यांमध्ये हिरे माणके मोती सारं काही स्वर्णानं ओसंडून वाहत असत. त्याच्याच राज्यामध्ये अत्यंत गरीब पण एक ज्ञानी पंडित राहत असे. त्याचं नाव होतं विद्यासागर. आणि त्या विद्यासागरकडे त्याच्याकडे एक फुटकी कवडीही नव्हती. पण त्याच्या चेहऱ्यावर अथांग असा समाधानाचा आणि तेजाचा सूर्य तळपत असत. मित्रांनो, एके दिवशी दरबारात राजा धनंजय गर्वाने म्हणाला, माझ्या राजवाड्यातील तिजोरी इतकी सुरक्षित आहे, इतकी सुरक्षित आहे की साक्षात यमराजाही तिथून एक नाणं चोरू शकत नाही. तेव्हा पंडित विद्यासागर यांनी स्मित हास्य करत ते म्हणाले, राजेसाहेब, भौतिक संपत्तीवर कधीच गर्व करू नये, कारण ती कशी आहे तर ती नश्वर आहे. पण माझ्याकडे एक अशी संपत्ती आहे जी उघड्यावर पडलेली आहे, पण तिला जगातला कोणताच चोर, या जगातला कोणताच चोर चोरू शकत नाही. तिजोरीच्या कुलपाला भीती असते चोराची. तिजोरीच्या कुलपाला भीती असते चोराची. नश्वर या संपत्तीला नजर लागते थोरांची. पण माझा ठेवा असा आहे, उजळे दाही दिशा, चोरट्यांचे हात पोडतील हीच संपत्तीची नशा. पंडिताचे बोलणे त्याच राज्यातील एका कुख्यात चोराने ऐकले. त्याच्या अहंकाराला ठेच लागली आणि त्याने ठरवली की एकाच रात्रीमध्ये या राजाची तिजोरी आणि त्या पंडिताची रहस्यमय संपत्ती दोन्ही लुटायची. मग त्यांनी काय केलं तर मध्यरात्रीच्या घनघोर अंधारात तो चोर मोठ्या सिथापीने राज्याच्या महालात घुसला. त्याने पहारेकरांना चकवले, कुलपे तोडली आणि सोन्या नाण्याने भरलेल्या थैल्या घेऊन तो पसार झाला. आणि राजाची तथाकथित असलेली अजिंक्य असलेली तिजोरी एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झाली. मग त्यानंतर तो चोर पंडित विद्यासागर
यांच्या झोपडीमध्ये शिरला. आता त्या झोपडीला ना कुलूप होता ना पहारेकरी होते. त्याने जाऊन बघितलं तर त्या पंडिताच्या झोपडीमध्ये एका मेनमिनत्या पंथीच्या प्रकाशामध्ये पंडितजी आपल्या काही शिष्यांना ज्ञानाचे धडे देत होते आणि त्यांच्या बाजूला फक्त काही जुने ग्रंथ पडलेले असल्याचं त्या चोराला दिसलं. मित्रांनो, चोराने आपली तलवार काढली आणि तो कडाडला. काय म्हणाला माहित आहे? पंडितजी, कुठं आहे ती तुमची न लुटता येणारी संपत्ती? माझ्या हवाली करा. पंडितजी हसले आणि म्हणाले, मित्रा, ती संपत्ती माझ्या मस्तकात आणि ती या ग्रंथामध्ये आहे. ती संपत्ती म्हणजे आहे ज्ञान. हिम्मत असेल तर ती लुटून दाखव. चोर गोंधळला. त्याने ग्रंथ उचलले पण त्याला त्यातलं एकही अक्षर वाचता येईना. त्याने पंडिताला मारण्याची धमकी दिली. पण पंडिताचं ज्ञान त्याच्या डोक्यामध्ये कसं जाणार? ज्ञान हे हिरावून घेता येऊ शकत नाही, ते फक्त कमवावं लागतं. त्याच रात्री चोराने त्या सोन्याच्या थैल्या तिथेच टाकल्या आणि तो पंडिताच्या चरणी लीन झाला. कागदाच्या नोटावरती कधी नसावा अभिमान, कारण एका रात्रीत भस्म होण्याची त्यांची असते शान. पण ज्ञानाचा सागर असा जो जळत नाही आगीत, ज्ञानाचा सागर असा जो जळत नाही आगीत, दिल्याने वाढतो रोज, हाच खरा अर्थ आहे जगात, हाच खरा अर्थ आहे जगात. पंडितजींनी त्याला उठवले आणि म्हणाले, वत्सा, पैशाची चोरी झाल्यावर राजा कंगाल झाला, पण मी माझे ज्ञान माझ्या शिष्यांना वाटत होतो तेव्हा ते कमी न होता अधिक वाढत राहिले, प्रगल्भ झाले. कारण ना कुणी चोरू सके ना वाटेकरी यातला, ना कुणी चोरू सके ना वाटेकरी यातला, ना ओझे कधी पाठीवर, ना कर द्यावे लागतो राजाला, ना कर द्यावे लागतो राजाला. तर मित्रांनो, समजलं, राजाची भौतिक संपत्ती चोरानं लुटली, पण पंडिताचं ज्ञान मात्र अमर राहिलं. पैसा वाटल्यानं कमी होतो, पण ज्ञान ही जगातली एकमेव अशी गोष्ट आहे जी जितकी तुम्ही दुसऱ्यांना द्याल तितकी ती वाढत जात असते. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, म्हणूनच केवळ बँक बॅलन्स वाढवण्यापेक्षा आपल्यातील ज्ञानाचा साठा हा वाढवता आलं पाहिजे. कारण खिशातला पैसा, तिजोरीतला पैसा कधीही चोरीला जाऊ शकतो, पण डोक्यातलं ज्ञान तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ सोडत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत गरिबीत जीवन जगले, पण एवढं ज्ञान त्यांनी साठवलं की आज संपूर्ण विश्वामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. तर मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की ज्ञान हीच खरी संपत्ती आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचीही. जय महाराष्ट्र.